अनिल परबांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे असं कळवलंय। दुपारी 1 वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल। अनिल परब खरं तर राज्यपालांकडे देखील या वादात सापडलेल्या मंत्र्यांविरोधात पुरावे घेऊन राज्यपालांकडे गेले होते। त्याचसोबत ठाकरे सेनेचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं आणि त्याच संदर्भात काही बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणाबद्दल अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। काय अपडेट आहे? खरं तर ऑर्केस्ट्रा परवाना देखील सरेंडर करण्यात आला आणि आता परब 1 वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहे। निश्चितपणे अनिल परबांनी या आधी फडणवीसांकडे देखील मुख्यमंत्र्यांकडे देखील काही पुरावे सादर केले होते आणि त्यानंतर राज्यपालांची देखील भेट घेतली होती। आणि आता अशी माहिती समोर येत आहे की रामदास कदम कुटुंबियांचा जो सावली बार होता यावरून हा सर्व वादंग उठला होता। ऑर्केस्ट्रा परवाना जो आहे तो कदम यांनी सरेंडर केलेला आहे। हे गृहराज्य योगेश मंत्री अडचणीत आल्यानंतर ही सर्व ज्या घटना आहेत त्या झालेल्या आहेत। ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करून फक्त आता रेस्टो बार जो आहे तो परवाना ठेवला आहे। कारण एकंदरीत जर का पाहिलं की विरोधकांनी जी मागणी केली होती की योगेश कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, गृहराज्य मंत्र्यांचाच डांटबार जो आहे तो चालू असल्यामुळे कुठेतरी योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली होती। आणि कालच जर का पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे देखील खाते वाटप करण्यात आले, खाते बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, त्यांच्याची देखील कारवाई करण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच कुठेतरी जे शिंदे गटावरती दबाव वाढला होता की तुम्ही देखील आता तुमच्या मंत्र्यांवरती कारवाई करा, त्यामुळे कुठेतरी हे घडलेलं असावं। कारण ऑर्केस्ट्रा परवाना कदम यांनी सरेंडर केलेला आहे आणि आता फक्त रेस्टो बार। धन्यवाद सूरज, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय खरं तर विरोधकांनी जोर लावून धरलाय राजीनाम्याचा आणि पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यासोबत परब 1 वाजता काय बोलतात इकडे देखील लक्ष असेलच। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।